मार्कडवाडीमध्ये येणं चुकीचं आहे का? पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्कडवाडीला भेट द्यावी आणि लोकांचं म्हणणं ऐकावं, पवारांचं आवाहन. मार्कडवाडी गावासह तालुक्यात मी विकास कामं केली आहेत, त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं निवडणूक घ्या, मी आमची तयारी असेल, राम सातपुतेंचं वक्तव्य. निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका आहे, निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका आली आहे. निवडणूक पद्धतीनं बदल करणं गरजेचं आहे, पवारांची प्रतिक्रिया. खासदार म्हणून ईव्हीएमवर निवडून आलेल्या मवियातील सर्वांनी राजीनामा द्यावा, खोटारडेपणा करण्यासाठी उद्योग सुरू असल्याची बावनकुळेंची टीका. जनतेच्या मनात शंका असल्यानंच ईव्हीएम रद्द करा, जयंत पाटील यांची मागणी. तर विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभवाची भीती असल्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा. महायुतीच्या विजयात काहीतरी घपला, मशीन घोटाळा, उद्धव ठाकरेंकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित. विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा सुरू आहे, हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर विरोधकांनी आक्षेप का नाही घेतला, शिंदेंचा सवाल आहे. मी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा देतो, देशात एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण, उत्तम जानकरांचा सवाल. बॅलेटवर निवडणूक घेण्याची सरकारनं तयारी दाखवली की राजीनामा देऊ, मात्र माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नये, जयंत पाटलांच्या उत्तम जानकरांना सूचना आहेत. प्रशासनाकडून आमच्या गावावर अन्याय झालाय, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायचं ठरलं तर गुन्हा दाखल केलाय, मार्कडवाडीतील महिलांचा आरोप. सोलापूरच्या मार्कडवाडीमध्ये बॅनर लावण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद, पवार गट आणि भाजपमध्ये कार्यकर्ते आमने सामने आले, शाब्दिक बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. शरद पवार ज्येष्ठ नेते, देशाची दिशाभूल त्यांनी करू नये, पराभव स्वीकारला तर यातून लवकर ते बाहेर या, ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलंय. अपयश झाकण्यासाठी ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे, मवियाला जनतेनं नाकारलेलं हे स्वीकारत नाहीयेत. निकाल विरोधात लागला की ईव्हीएमला दोष दिला जातोय, उदय सामंतांचं वक्तव्य. सत्तेत आलेलं सरकार जनतेच्या मनातला न्याय नाहीये, दिवसाढवळ्याच लोकशाहीचा खून झालाय, नाना पटोले यांचा हल्लाबोल. तर आमची मतं चोरली गेली, 76 लाख मतं अचानक वाढली आहेत, पटोलेंचा आरोप. बॅलेटवर निवडणूक व्हावी ही जनतेची भावना आहे, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रत्येक गावात ठराव सुरू आहे, विधानसभेत आणि रस्त्यावर देखील आम्ही लढाई लढू, नाना पटोलेंचं वक्तव्य. विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरतं आठवतंय, शपथ घेण्यास नकार म्हणजेच संविधानाचा अपमान, विरोधकांच्या सभात्यागवरून बावनकुळे आक्रमक. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, राहुल नार्वेकरांच्या नावाची उद्याच घोषणा होणार. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी फॉर्म भरलाय. महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेतेपद, विधानसभा उपाध्यक्षपदाची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्याच दालनात झालेल्या बैठकीत मविया नेत्यांची मागणी. तर पटोले, भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची भेट घेतली आहे. सत्ताधारी आमदारांसह महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली शपथ. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी हातात संविधान घेऊन विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली आहे. शिंदे कुठेही नाराज नाहीत, जोमानं काम करत आहेत, सामंतांची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळ सांभाळायला तिन्ही नेते सक्षम, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, उदय सामंतांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप धक्कातंत्र वापरणार आहे, भाजप काही जुन्याच चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार. भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे. अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतायत, आदित्य ठाकरेंची अबू आझमींवर टीका. घाटकोपर मनसे कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सतीश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश. तर उपस्थितांकडून उद्धव ठाकरेंचं मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो तोच उद्याचा इतिहास घडवू शकतो, मनसे कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर चोरांचं राज्य आपल्याला उद्ध्वस्त करावं लागेल, ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंची हवा गेली आहे, त्यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा नाहीये, मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य. पक्ष स्थापन केल्यावर काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका. शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार, माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार प्रगती पुस्तकात नापास. तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे प्रगती पुस्तकात पास. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट, दिलीप मोहिते पाटलांची अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिलीप मोहिते पाटलांचा खेड विधानसभा मतदारसंघात पराभव झालाय. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवारांची घेतली भेट, देवगिरी बंगल्यावर जात आढळराव पाटील यांच्याकडून अजित पवारांना शुभेच्छा. अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर आणि नाना पटोले यांची गळाभेट, खोसकरांनी काँग्रेस सोडत अजित पवार गटात केला प्रवेश. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मागाठाण्यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे भावी मुख्यमंत्री मंत्रिपदाचेच बॅनर लागलेत. बॅनरवर लाल बत्ती वाहनाचा आणि विधान भवनाचा फोटो आहे.
पुण्यातील पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारेंच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचे यमाई देवीला साकडं, तर आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी शिवतारेंना मंत्रिपद मिळणं गरजेचं आहे, कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळाव्याला कर्नाटक सरकारकडून अद्याप परवानगी नाही आहे, तर ठाकरे गटाचे कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार. बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता आहे. सीमा भागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका आहे. उदय सामंत यांची टीका, तर बेळगाव हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न, त्यांचं म्हणणं चिरडून टाकू नये, आव्हाडांचं आवाहन. सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाकडून जामीन. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये शंभूराज देसाई यांची बदनामी प्रकरण. नंदुरबारच्या असोलमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालंय. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. महिलांच्या मोठ्या रांगा लागल्यात, तर अस्लोद गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. सोलापूरमध्ये गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल आणि राम ढाणे यांची भाजपमध्ये फेरनिवड. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळेच झाली होती कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला निवडणुकीनंतर वेग. तालुका स्तरावर कंत्राटी शिक्षक भरतीचे समुपदेशन सुरू आहे. नवीन मंत्र्यांना शिपाई चोपदार यांची कमतरता भासणार असल्याची सूत्रांची माहिती. सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत, तर 1998 पासून विभागाकडून शिपाई पदाचीच भरती नाही झाली आहे. सुभाष घई पूर्णपणे बरे. प्रवक्त्यांकडून माहिती. घई यांना लीलावती रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं काल. नंदुरबार शहरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकलेत. आमदार विजयकुमार गावितांकडून बॅनरबाजी. नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये. नवीन डीपीआरमध्ये रेल्वेसाठी अडथळा ठरत असणाऱ्याच जीएमआरटीला वळसा दिलेला जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार राजाभाऊ वाजे यांना आश्वासन आहे. नवीन वर्षात धाराशिव जिल्ह्यामध्ये धावणार एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस. उमरगा आगारामधील चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात. कोकण रेल्वे मार्गावर अहमदाबाद ते थेवीपर्यंत विशेष गाडी धावणार. ख्रिसमसमुळेच कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय. पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची अफवा. दारूच्या नशेमध्ये आरोपी सागर भंडारीकडून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. बीडच्या वडवणीमधील आदर्श देवगावमध्ये खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न. खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडी ओढण्याची अनोखी परंपरा जोपासली. अनोख्या परंपरेला ग्रामस्थांसह भाविकांची मोठी हजेरी. बीडच्या वडवणीमधील देवडी गावामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जनजागृती रॅली. शेतकऱ्यांची पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं जनजागृती रॅलीतून आवाहन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साताऱ्याच्या निरसाळे फाटा इथं रास्ता रोको झाला. कमी उंचीच्या पुलामुळेच शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. परभणीच्या पूर्णातील क्रांतीनगर परिसरात कालवा फुटल्यानंच नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलंय. घरासहित पशुधनाचं नुकसान भरपाई देण्याची मागणी. रेती चोरी प्रकरणी युवकाला जीवे मारण्याची धमकी. भंडाराच्या मांडवीमधील घटना आहे. कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहिमेअंतर्गत संशयास्पद वाहनांची तपासणी. सोलापूरमधील करमाळा पाथर्डीमध्ये बाळूमामा मूर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. संत बाळूमामा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. नाशिकच्या पिंपळगावमध्ये 2 गटातील वादानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. हिंदू संघटनांकडून मोर्चा काढत बंदची हाक, तर शहरात कडकडीत बंद. परभणीतील पाथरी नगरपालिका प्रशासनाचा प्रताप. रोहतरी वेळीच दुरुस्त न केल्यानं 12 दिवसांपासून पाणी टंचाई. नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका. प्रसादासाठी घेतलेल्या मिठाईमध्ये निघाल्या तळ्या. जालन्यामधील भोकरदनमधील पिंपळगावात धक्कादायक प्रकार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं मात्र दुर्लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करणार. काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या द्रोणागिरी परिसरामध्ये आरोग्य सेवा केंद्र सुरू करा. शेकाप नेते प्रीतम म्हात्रेंची मागणी. पारवांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू. 500 ते 5,000 रुपयांचा दंड. पुणे पालिका ॲक्शन मोडवर. अमरावतीच्या शेजूरजना बाजार इथं संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी समारोपातील उत्सवाला सुरुवात. ढोलताशाच्या गजरात निघाली भव्य कलश यात्रा. भंडाराच्या लोहारा धोप मार्गावर ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. चालकाचा जागीच मृत्यू, तर नहाराजवळील वळणावर ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर गेल्यानं भीषण दुर्घटना. भंडाराच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान उघड्यावर. ढगाळ वातावरणामुळेच नुकसानीची शेतकऱ्यांना भीती आहे. बीडच्या माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली आहे. बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,200 रुपयांचा दर, तर सोयाबीनला 4,000चा दर मिळत असल्यानंच शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील तुरी उत्पादक शेतकरी संकटात आहेत, तर बदलत्या हवामानामुळे तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव. जिल्ह्यामधील 4,738 हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड.
बुलढाण्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन तारण योजनेला शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद. कारंजा, मानोरा आणि वाशिम तालुक्यातील केवळ 180 शेतकऱ्यांनी 9,288 क्विंटल सोयाबीन तारण ठेवत 2 कोटी कर्ज घेतलं आहे. वाशिम जिल्ह्यातील नागी येथील विहिरीमध्ये पडलेल्या मांजरांची अखेर सुटका झाली. 5 दिवसांनंतर वनविभागाच्या पथकाकडून रेस्क्यू. जालना जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी. पावसामुळे जाफराबाद, बदनापूर तालुक्यातील ज्वारीचं पीक जमीनदोस्त. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक भागात ढगाळ वातावरण. काही भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता. नागपूर हवामान विभागाचा अंदाज. कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. गळीप ऊस हंगामाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतवडी पाणी साचल्यानंच ऊसतोड थांबली आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव. वाशिमच्या शेतकऱ्यांना फटका. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. परभणीत तूरनंतर रब्बीचा भरभराव ही धोक्यात आलेला आहे. ढगाळ वातावरणामुळे मररोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. परिसरामध्ये बेकायदा टपऱ्यांमुळेच दुर्गंधी. रेल्वे विभागाची महापालिकेकडे तक्रार. पुण्यात नव्यानं निर्माण झालेल्या 7 पोलीस ठाण्यांसाठी लवकरच अतिरिक्त मनुष्यबळ पुरवलं जाणार. निवडणूक आचारसंहितेमुळे रखडली होती मागणी. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यामध्ये आगामी 3 वर्षांमध्ये 65 नवीन विमानं दाखल होणार. तर मुख्य कंपनी एअर इंडियाच्या ताफ्यात 35 विमानं दाखल होणार आहेत. पिंपरीत बेकायदा होर्डिंग आणि फलक लावणाऱ्या 2 जणांवर गुन्हे दाखल. 5 व्यावसायिक आणि नागरिकांकडून आता 46,500 रुपयांचा दंड वसूल. मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या वेगाला एमआय आधारीमध्ये कॅमेराद्वारे अवर असेल तर वयोमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर वाहन चालकांना 2 ते 4 हजारांचा दंड असेल. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 90% पूर्ण. तर केबल ब्रिजवरील स्लॅबचं काम सुरू झालं. यामुळे मुंबई पुणेचं अंतर आता कमी होणार. पुढील 2 ते 3 महिन्यात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. पुण्याच्या पुणे जिल्ह्यातल्या नदीपात्रातील वाळू उपशावर ड्रोन नजर ठेवणार. दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव भागात मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा होत असल्याचा प्रकार आला. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळेच मुंबईत पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार. मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या PhD प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेत 2,800 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 47% उत्तीर्ण.